नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत फरसबीची चटपटीत सुक्की भाजी। शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। फरसबीच्या शेंगा मी अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत। सगळ्यात आधी कढईमध्ये थोडं तेल घेऊयात, मग त्यामध्ये आपण आता शेंगा टाकूयात। आता थोडं मीठ टाकूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी कढईवरती एक ताट ठेवते आणि त्यात थोडं पाणी टाकते। आता 10 मिनिट झाले आहेत। आता आपल्या शेंगा वाफवल्यात की पाहूयात। शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत बघा। कढईमध्ये सगळ्यात आधी मी घेते तेल, त्यामध्ये टाकते मोहरी तडतडल्यावरती त्यात टाकते जिरे, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर। हे परतल्यावरती आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बारीक कापलेला कांदा। हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यामध्ये टाकते मी हळद, मीठ आणि आपल्याला कांदा सोनेरी होईपर्यंत परतवायचा आहे। आपला कांदा परतला आहे। आता मी यामध्ये टाकते बारीक कापलेला टोमॅटो, कांदा लसूण मसाला, गरम मसाला। हे आपल्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपलं हे व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत वाफवलेल्या शेंगा। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये मी टाकते शेंगदाण्याचा कूट। हे सर्व मिक्स करून आपल्याला आता हे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे। थोडंसं गरम पाणी टाकूयात आपण यात आणि 5 मिनिट आता वाफवून देऊयात। आता 5 मिनिट झालेले आहेत। आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपली भाजी आता तयार आहे। अशा प्रकारे आपली फरसबीची भाजी तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा।